आज आपण सुपर सॉफ्ट मस्त रवेदार रवा इडली करणार आहोत। आपण घरी उपम्यासाठी जो रवा वापरतो तोच रवा इथे वापरलेला आहे। पण आपण रवा इडली करताना बऱ्याचदा इनो किंवा सोडा वापरतो, तर इनो सोडा न वापरता फर्मेंट करून ह्या इडल्या आपण केलेल्या आहे। आपण नेहमी तांदळाच्या इडल्या करतो त्यापेक्षा कमी वेळात या इडल्या होतात। सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांना डब्यात देण्यासाठी एकदम मस्त मेनू आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा। हाय, मी स्मिता, मस्ती लक्षावर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर या इडल्या करण्यासाठी इथे मी एक वाटीभर उडदाची डाळ घेतली आहे। घरातली कुठली एखादी वाटी तुम्ही घेऊ शकता। आधी उडदाची डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। आता ना साधारण संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मला उद्या सकाळी नाश्त्यासाठी या इडल्या करायच्या आहेत। म्हणजे बघा, तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी इडल्या करायच्या असतील आणि संध्याकाळी 7-8 वाजता तुम्ही थोडी तयारी करून ठेवली ना की मस्त इडल्या सकाळी करता येतात। तर 2-3 पाण्याने उडदाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। उडदाची डाळ बुडेल आणि साधारण 1 इंचभर पाणी वर राहील इतपत यामध्ये पाणी घातलेलं आहे। 2 तास ही डाळ आपण भिजत ठेवून देऊया। डाळ भिजते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया। ज्या वाटीने उडदाची डाळ घेतली त्याच वाटीने इथे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे। नेहमी आपण उपम्यासाठी जो जाड रवा घेतो तोच रवा घेतलेला आहे। रवा आपल्याला थोडा खमंग भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लो ठेवून थोडा सुगंध येईपर्यंत आणि रव्याचा रंग बदलेपर्यंत रवा आपण भाजून घेऊया। तर साधारण 5-1 मिनिट मी हा रवा भाजून घेतलेला आहे। रव्याचा रंगही बदललेला आहे आणि आमच्या घरात मस्त सुगंध यायला लागलेला आहे। ज्या भांड्यामध्ये मला या इडलीचं पीठ फर्मेंट करायचं आहे त्याच भांड्यात मी हा रवा काढलेला आहे, म्हणजे थोडा वेळ गार होईल। आणि यातला थोडासा रवा मी बाजूला काढून ठेवलेला आहे। तर हा थोडासा रवा जो आहे तुम्ही एका वाटीत काढून घेते, कारण पॅन गरम आहे ना, रवा लगेच लाल होतो। यातला अजून थोडा रवा मी घेतला आहे, म्हणजे साधारण पाव वाटी रवा मी बाजूला काढून ठेवते। हा थोडासा रवा असा बाजूला का काढला हेही तुम्हाला नंतर सांगते। 2 तास झालेले आहेत, रात्रीचे 9 वाजलेले आहेत। उडदाची डाळ 2 तासात अगदी व्यवस्थित भिजली आहे। आता हे भिजवल्याचं जे पाणी आहे ते एका दुसऱ्या बाउलमध्ये मी काढून घेते आणि ही डाळ आपण मिक्सरमधून जितकी शक्य आहे तितकी छान बारीक वाटून घ्यायची आहे। डाळ वाटताना मात्र आपण हे जे डाळ भिजवल्याचं पाणी बाजूला काढून ठेवलेलं आहे तेच वापरायचं आहे, त्यामुळे पीठ अगदी मस्त फर्मेंट होतं। तर मिक्सरमधून मी डाळ वाटून घेतलेली आहे। डाळ अगदी छान गंधासारखी बारीक वाटली गेलेली आहे। आता ही वाटलेली डाळ आपण जो रवा भाजून ठेवला होता त्यामध्ये घालते। मिक्सरच्या भांड्यात पुन्हा थोडं पाणी घालून तेही एकदा फिरवून घेते, म्हणजे मिक्सरचं भांडंही स्वच्छ होईल आणि याला लागलेली डाळही आपल्याला काढता येईल। आता रवा आणि उडदाच्या डाळीची पेस्ट आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे अजून बरंच घट्ट आहे, त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण नेहमी इडलीसाठी जसं पीठ भिजवतो ना तसं त्याचं पीठ भिजवून घेते। यामध्ये रवा आहे त्यामुळे रवा पाणी शोषून घेईल आणि पीठ अजून थोडं घट्ट होईल, त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं। आणि अगदीच वाटलं तर नंतर आपल्याला पीठ जास्त घट्ट वाटलं तर पाणी घालता येतं। तर हे बघा, साधारण याची अशी कन्सिस्टन्सी आहे। नेहमीच्या इडलीच्या पिठापेक्षा मी थोडंसं पातळ ठेवलं आहे आणि यामध्ये रवा आहे त्यामुळे हे अजून थोडं घट्ट होईल। आता हा जो थोडा रवा ठेवला होता तो वरून असा घालते, यामुळे इडलीला टेक्स्चर खूप छान येतं, मस्त रवेदार इडली होते। आणि आता हे अजिबात न हलवता यावर मी झाकण ठेवते आणि हे आपण रात्रभर फर्मेंट करून घेऊया। उन्हाळा आहे त्यामुळे पीठ अगदी लवकर आणि छान आंबतं, त्यामुळे तुम्हाला जर संध्याकाळी इडल्या करायच्या असतील तर सकाळी असं पीठ करून ठेवलं की संध्याकाळपर्यंत अगदी व्यवस्थित आंबतं। तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता पीठ अगदी व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे, अगदी हलकं झालेलं आहे। आता हा वर घातलेला रवा संपूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। पीठ अजून थोडंसं घट्ट आहे त्यामुळे अजून थोडं यामध्ये पाणी घालावं लागेल। थोडं पाणी घालून आता याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करते। आपल्याला खूप अगदी पातळही करायचं नाही आहे, कारण इडलीसाठी थोडं घट्टच बॅटर हवं असतं। जर तुम्हाला याचे डोसे करायचे असतील तर थोडं जास्त पाणी घालावं लागतं। तर इडलीसाठी साधारण आपल्याला इतकं घट्टसर पीठ हवं आहे। आता हे परफेक्ट पीठ आहे। यामध्ये चवीपुरता मीठ घालते, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर हे सगळं पीठ जर तुम्हाला वापरायचं नसेल, यातलं थोडंच पीठ तुम्ही वापरणार असाल तर उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवलं तर 2-3 दिवस अगदी व्यवस्थित राहतं आणि याचे तुम्ही इडल्या, अप्पे, डोसे किंवा उत्तप्पा करू शकता। आता आपण इडल्या करायला घेऊया। इडलीच्या प्लेट्सला थोडं थोडं तेल लावून ग्रीस करून घेते, म्हणजे इडल्या अगदी पटकन निघतात। गॅसवर मी इडली पात्र ठेवलं आहे, त्यामध्ये पाणी ठेवलं आहे। इडली पात्रातलं पाणी अगदी व्यवस्थित उकळलं की मगच या इडलीच्या प्लेट त्यामध्ये ठेवायच्या, नाही तर मग इडल्या व्यवस्थित फुगत नाही। तर पाण्याला छान उकळी आलेली आहे।
आता या दोन्ही प्लेट मी यामध्ये ठेवते. यावर झाकण ठेवते आणि 15 मिनिट इडल्या वाफवून घेऊया. इडल्या होत आहेत तोपर्यंत इडलीसोबत खाण्यासाठी मस्त चवीची चटणी करून घेऊया. तर इथे मी अर्धा वाटी ओलं नारळ घेतला आहे, अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळ्या घेतल्या आहेत. यामध्ये 3 अगदी छोट्या डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या थोड्या तिखट आहेत म्हणून मी 3च घेतल्या. कढीपत्त्याची पानं यामध्ये घालते. चटणीमध्ये असा थोडा कढीपत्ता वाटून घातला ना की चटणीला मस्त स्वाद येतो. अर्धा चमचा जिरं घातला आहे, मुठभर कोथिंबीर घातली आहे, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचाभर साखर घालते. साखर घालणं ऑप्शनल आहे, पण आमच्याकडे थोडी अशी गोडसर चटणी आवडते. तर इथे आपली मस्त चवीची चटणी तयार आहे. इडलीबरोबर ना ही चटणी थोडी पातळ असेल तरच छान लागते, त्यामुळे अजून यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्हाला जितकी पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं. आता यावर अगदी झटपट मस्त फोडणी ओतून घेऊया. फोडणीसाठी थोडं तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे, थोडं हिंग घालते. हिंगामुळे चटणीला खूप मस्त स्वाद येतो. थोडी कढीपत्त्याची पानं फोडणीमध्ये घालते. अजून मी यात काही घालत नाही आहे. आता ही फोडणी आपण चटणीवर ओतून घेऊया. तर अगदी झटपट मस्त चवीची आपली चटणी तयार झालेली आहे. 15 मिनिट इडल्या मी वाफवून घेतलेल्या आहेत, मस्त फुलल्या आहेत. थोडा वेळ गार होऊ देते. गार झाल्यावरच इडली प्लेटमधून इडल्या काढायच्या, नाही तर मग त्या तुटतात. तर साधारण 10-15 मिनिट इडल्या थोड्या गार होऊ दिल्या आणि इडल्या आता अगदी व्यवस्थित निघत आहेत. तर तुम्ही बघू शकता इडली मस्त रवेदार झालेली आहे. या इडल्या ना मस्त रवाळ होतात, अजिबात कोरड्या होत नाही आणि चवीला खूप छान लागतात. शिवाय यामध्ये आपण इनो सोडा काहीही वापरलेलं नाही आहे, फर्मेंटेशन करून केलेलं आहे, त्यामुळे हेल्दी इडल्या आहेत. आपण केलेल्या नारळाच्या चटणीबरोबर ते या इडल्या खूपच छान लागतात. त्यामुळे अशा या थोड्या वेगळ्या हेल्दी इडल्या नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर एखादा लाईक नक्की करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. न भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह. धन्यवाद.